आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रीजन अंतर्गत संगिनी फोरम फलटण शरदभी स्मृती सप्ताह दिनानिमित्त आयोजित पंचायत समिती फलटण येथे भव्य वृक्षारोपण केले। या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार साहेब, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा भुजबळ साहेब, तसेच पंचायत समिती सर्व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत जैन सोशल ग्रुप मार्स योगा व सूर्यनमस्कार कन्व्हेनर सविता दोशी, जैन सोशल ग्रुप फलटण सचिव नीना कोठारी, तसेच संगिनी फोरम फलटण अध्यक्ष मनीषा वोरा उपस्थित होते। या कार्यक्रमास उपस्थित सर्व लोकांचे स्वागत संगिनी खजिनदार विनयश्री दोशी यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिनी फोरम सचिव वृषाली गांधी यांनी केले। या कार्यक्रमास योगा कन्व्हेनर सविता बेन यांनी शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर मनीषा वोरा यांनी आपल्या संगिनी फोरमचे कार्य कशाप्रकारे चालते याबद्दलची माहिती सर्वांना दिली। त्याचबरोबर उपअभियंता भुजबळ साहेब यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत आपल्या या कार्याचे कौतुक केले आणि अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले गटविकास अधिकारी सतीश कुंभार सरांनी आपल्या कार्याचे कौतुक करत आपल्याला शुभेच्छा देत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बीज संकलनासाठी आपल्या जैन समाजालाही बीज संकलनास आव्हान दिले व कार्यक्रमास आपल्याला सहभागी होण्यास सांगितले। रोपे लावणे संदर्भात कृषी अधिकारी फरतडे साहेब, विस्तार अधिकारी आप्पासाहेब गौंड यांनी खूप छान मार्गदर्शन केले आणि याचमुळे सुंदर अशी 101 रोपे संगिनी फोरम कडून लावण्यात आली। या कार्यक्रमात उपस्थित संगिनी मनीषा घडिया, राजश्री महाजन, नीलम डुडू, नेहा दोशी, शिल्पा दोशी यांनीही रोपे लावली। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगिनी माजी अध्यक्षा व जैन सोशल ग्रुप सचिव नीना कोठारी यांनी केले। या कार्यक्रमास पत्रकार म्हणून राजेंद्र मदने उपस्थित होते। रोपे श्रीकृष्ण नर्सरी सचिव म्हणून वृषाली गांधी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत। तर आजचा कार्यक्रम काय आहे हे थोडंसं आधी जाणून घेऊया। जैन सोशल ग्रुपचे माझे अध्यक्ष जे शरदभाई म्हणून होते ते आता या जगामध्ये नाहीये, तर त्यांच्या स्मृती दिनानिमित्त 9, 10 आणि 11 मेला संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो। मग त्याच्यामध्ये वृद्धाश्रम असतील, अनाथ आश्रम असतील, वेगवेगळ्या जागेवर जाऊन आपण वृक्षारोपण असतील किंवा आपण म्हणजे लहान मुलांना जन्म देणाऱ्या माता असतील त्यांचा सत्कार असेल किंवा असे वेगवेगळे अनेक उपक्रम आपण या माध्यमातून करत असतो। धार्मिक असतील, सामाजिक असतील, असे उपक्रम आपण या जैन समाजाच्या ग्रुपकडून करत असतो। तर आमचा हा संगिनी फोरम म्हणून महिलांचा एक ग्रुप आहे जिथे आम्ही 30 महिला आहोत आता सध्या आणि वेगवेगळे उपक्रम करत असतो। तर या उपक्रमासाठी जेव्हा साहेबांची भेट घेतली, लागोपाठ आम्ही 3 दिवस येत होतो आणि आज 4था दिवस आहे, तर पहिल्याच भेटीला त्यांनी आपल्याला हो म्हणून दिला आणि मग ह्या भेटी घरात आल्या आणि आजचा हा कार्यक्रम आपला संपन्न होत आहे। तर सर्वप्रथम आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये असणारे आपले जे अधिकारी आहेत, व्हिडिओ साहेब सतीश कुंभार सर यांचा आधी सर्वप्रथम त्यांनी आपल्याला हा कार्यक्रम घेण्यास संमती दिली म्हणून संगिनी फोरम म्हणून जोरदार टाळ्या झाल्या। तसेच लकीली आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला भुजबळ साहेब जे उपअभियंता आहेत ग्रामीण पाणी पुरवठ्याचे, तेही आपल्याला नक्की आज भेटलेले आहेत, तर त्यांचंही आपण स्वागत करूयात। त्याचबरोबर पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपल्याला या 3 दिवसामध्ये खूप सहकार्य केले की इथे हे करूया, तिथे ते करूया। कुठलाही कार्यक्रम सक्सेस करण्याच्या आधी त्याच्यामागे खूप पळ असते आणि त्याच्यामुळे आजचा आपला हा कार्यक्रम खरं तर सक्सेसफुली पार पडतोय असं म्हणायला हरकत नाही। परंतु हा कार्यक्रम सुरुवात करण्याआधी आपण ज्या स्मृती दिनानिमित्त इथे एकत्र आलेलो आहोत त्या शरदभाईंना आपण पुष्पांजली हार अर्पण करूया। तर मी आपले व्हिडिओ साहेब तसेच उपअभियंता
आपल्या पंचायत समितीतील अधिकारी आणि आपल्या सगळी फोरमच्या जैन सोशल ग्रुपच्या माजी अधिकारी अध्यक्षा सविता जोशी, समिती फोरमच्या अध्यक्षा मनीषा जोशी, मनीषा होरा यांना विनंती करते की त्यांनी या ना सगळी फोरम सर्वच या तुम्ही सगळे थोडेसे फक्त असे या
आणि मेडिटेशन अशा 3 ह्याचं मला त्यांनी कमिशन दिली. तर मी 2 वर्षात मग मी ह्याचं योगा डे 21 जून, मेडिटेशन डे 21 डिसेंबर आणि सूर्यनमस्कार डे फेब्रुवारी, काहीतरी 4 फेब्रुवारी का 12 फेब्रुवारी असं काहीतरी आहे. तर ह्या 3 दिवशी करणार सूर्यनमस्कार. तर हे डेट साजरे तर करणार, पण योगासन याचे इतके फायदे की तुम्हाला स्वतःला अनुभव आले योगासनाचे. मला असं प्लेनमध्ये गर्दीत गेलं खूप भीती वाटायची, पण जेव्हा मी योगासन सुरू केली आता मला भीती वाटत नाही. प्लेनमध्ये बसायची भीती वाटत नाही, असं गर्दीत जायची भीती वाटत नाही. तर याचे खूप फायदे. आपण ही योगासन करावे, सूर्यनमस्कार करावा, कमीत कमी 11 सूर्यनमस्कार रोज करा, 5 मिनिट मेडिटेशन करा, 5 मिनिट योगासन करा. खूप फायदे त्याचे, म्हणजे मला स्वानुभव आहे. आणि संगीत परमांत खूप छान काम करतात. आमच्या अध्यक्ष चांगली सुरुवात केलेली आहे. वृक्षारोपण वगैरे आपलं सहकार्य आहे. आमच्या सेक्रेटरी त्यांनी पण छान करतात. ट्रेजरर माझ्या अध्यक्षांनी कोठारे ना पण छान काम करत आहेत. आमच्या जैन सोशलच्या संचालक तर याचा पण छान काम करत आहेत. सगळी पण छान करते. तर लंडनमध्ये आम्हाला चांगला आणि सगळ्यांकडून आम्हाला स्पीकरला सहकार्य भेटतं. सोशल चार्टरचं आमचं संगीत फलटणमध्ये 10 वर्ष काम करत आहे. फलटणमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक
जागा द्या आम्हाला. तर पहिला आमची ऑलरेडी लहान आहे तर इकडे पाठीमागे जरा व्यवस्थित नाही आहे. आपले ते चांगल्या ठिकाणी लावले पाहिजे. ते आपल्या लक्षात आलं की आपला एक गड साईज आहे चांगला, त्या ठिकाणी करणं योग्य होईल आणि ते व्यवस्थित आहे, तिथं खूप चांगलं आहे. आणि सगळ्याच्या विशिष्ट पण राहिला की ते निकालात त्याचा पूर्ण सोपं होईल. या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि मॅडम त्याला सर चांगला गेला आणि आपल्या गुरुच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय सुरू होईल की कुणाला येता जाता सहज निघत आली तर लक्षात येईल की हे जे सुरू केलेलं काम आणि सगळ्यांच्या संस्कृतीत काय पद्धत आहे आणि आपल्या शरीरात ज्या स्मृती आहेत त्याच्या रूपाने काय त्याच्या संस्कृती आणि सगळ्यांना आपल्या लक्षात राहील असं हे काम आहे. आणि सार्थक काम आहे की आपल्याला पण आम्ही उपयोगाची लागते सामाजिक त्याला पण आमची योगदान राहील. आम्हाला तरी सांगा कोणत्याही त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी आणि आपलं जे काम चाललं आहे अतिशय चांगलं काम आहे. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या खालच्या समितीच्या वतीने आम्हाला शुभेच्छा शुभेच्छा घेतो आणि तुमचं काम असं वाढत जावं आणि पूर्ण जगाच्या पाठीमध्ये तुमचं नाव व्हावं एवढी मी अपेक्षा करतो. म्हणजे नाही का पाणी घालायला जायला पाहिजे असं न करता अशा कमी पाण्यावरती किंवा ह्याच्यावरती येणाऱ्या झाडांचं बियांचं आव्हान त्यांनी आपल्याला केलं. तर जैन समाजाच्या वतीने मी त्यांना एक शब्द देते की सर आम्ही या तुमच्या अभियानामध्ये आपल्या अभियानामध्ये आम्ही सगळेजण त्या जून जुलैच्या अभियानामध्ये आम्ही सामील असू आणि आमच्याकडून जास्तीत जास्त बिया आम्ही गोळा करू. त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एक्झिबिशन त्या सेक्रेटरी यांनी करायला असं मी त्यांना हां असं द्या तर आता तुमचं हे पण त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. एक दोनच मिनिटं. सगळ्यांना नमस्कार. आम्ही कार्यक्रम विचारलो आणि सर नाही म्हणाले, त्याचा खूप आम्हाला अभिमान आहे की नाही या तुम्ही करा. म्हणून सर दोन्ही सरांचे खूप आभार. तसेच पंचायत समितीचे सगळे अधिकारी सदस्य सगळ्यांचे संघटनेकडून आभार. तसेच सगळ्यांनी सदस्य पण स्वतःचा सकाळचा वेळ काढून आल्या म्हणून त्यांचे पण आभार. मला विनंती करते की खाली जिथे वृक्षारोपण चालू आहे तिथे एक साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण आणि आपण सगळेजण एक कॉमनमध्ये फोटो घेऊया जो की आपल्याला पेपरमध्ये तुम्ही जाऊ तुम्ही जर पाटील सर काय इकडे सगळे इकडे मध्ये मी जागा ठेवा. इथे येऊ शरी खाली थांबणार नाही का असं तर आम्हाला रिपोर्टिंगला फोटो लागतो असं होतं की त्यांना नाही तसं काय केलेला स्टाफ असतो त्यासाठी एक टाळ्या उठवल्यात आपल्या